नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याची चिखलाने भरून आलेली असते तर अंघोळ करते आणि त्याच वेळेस आता तिच्या डॅडाचा म्हणजे सयाजीरावांचा कॉल येतो. तेव्हा आता कॉल उचलते तर सयाजीराव म्हणतात की काय ग पोरी, कुठे गेली होतीस? तेव्हा आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की काही नाही डॅडा, अंघोळ करायला गेले होते. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं तू मगाशीच अंघोळ केली होती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की परत केली 5व्यांदा. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो की काय ग तुला वेडवीड लागलं की काय, की त्या चिखलाची खाज अजून जात नाही तुझ्या अंगाची? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो कसं सांगू तुम्हाला की त्या चिखलाची खाज अजून सुद्धा जात नाही. एकतर त्या चिखलाची इतकी चिडचिड होते, माझ्या मानेला, डोक्याला, केसांना वगैरे सर्व ठिकाणी अगदी असा चिखल असल्यासारखी चिडचिड होते. तो चिखल नुसता चिखल नाही तर माझ्या अपमानाचा तो चिखल आहे, जो माझा अपमान त्या जानकीने केला. त्यामुळे डॅडा हे बघा, मी काही आता शांत नाही बसणार आणि तुम्ही सुद्धा स्वस्त बसू नका. त्या जानकी आणि ऋषिकेशची चांगलीच आपण जिरूयात. त्यावर आता सयाजीराव म्हणतो की अगं या ऐश्वर्या वेडी का खोडी तू, अगं त्या जानकीने पैंज जिंकली आणि जर पैंज हारून मी जरी शहाणपणा करायला गेलो तरी सर्व गाव हे माझ्या अंगावर धावून येईल. त्यामुळे हे बघ, मी त्या बाजारात काही ढवळाढवळा करू शकत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा आपण एक काम करूयात, आपण दोघेही संन्यास घेऊयात आणि काशीला जाऊयात. काय वाटतं हो डॅडा, असे वैतागून म्हणते अगदी रागाने. त्यावर आता सयाजीराव म्हणतो की अगं पोरी कशाला इतकी चिडचिड करतेस, हे काम कर. मी आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन शिजतोय की तो ऋषिकेश कमिशन न घेता बाजारामध्ये माल विकायला बघतो ना, आणि त्यामुळे त्याला काही जास्त फायदा होणार नाही आणि जरी फायदा मिळाला तरी तो माल मात्र शहरातच विकला पाहिजे. आणि जर तो शहरात आता माल घेऊन गेला तर त्यावर मात्र मी आता बारीक नजर ठेवतो. त्यावर आता ऐश्वर्या रागाने म्हणते की नशीब काहीतरी होप्स आहेत, त्या जानकीला मात्र अद्दल घडवल्याशिवाय मी काही आता शांत बसणार नाही. त्यावर ऐश्वर्याला लगेच इतक्या रागात बघून सयाजीराव म्हणतो की तुझा तो नवरा आहे ना वेडा खुळा, तो उजगवना, त्याला जरा तू ताब्यामध्ये ठेव. एकदा तो आपल्या हातात आला तर सर्व काही काम आपण आपोआप करू शकतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तो डिफेक्टिव्ह पीस आहे ना त्याचं काय करायचं. आणि तेवढ्यात मात्र आता सारंग तेथे येतो आणि सारंग अगदी डोळे वटारून ह्या ऐश्वर्याकडे पाहत असतो. तर ऐश्वर्याची लगेच बोलती बंद होते. डिफेक्टिव्ह पीस असं जो म्हणत असते तर पुन्हा म्हणते की डिफेक्टिव्ह पीस, आणि लगेच आपलं बोलणं बदलवते की डिफेक्टिव्ह पीस आहे ना तो मॉमला सांगा लगेच पाठवून दे, मी तिच्यासाठी नवीन मिक्सर ऑर्डर करते. तर लगेच सयाजीराव हसून म्हणतो की चालेल चालेल, सांगतो बरं का, चालेल. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो हो ठीक आहे आणि बाय करून आता ती मुद्दाम सारंग समोर विषय बदलवते आणि फोन ठेवते. सारंग मात्र आता ऐश्वर्याच्या तो म्हणजे तिला बोलायचंच असतं, कारण आता गुलाबदादांनी सर्व काही आता सांगितलेलं असतं. म्हणून सारंग आता खूपच रागवलेला असतो आणि रागानेच तो ऐश्वर्याकडे बघत असतो. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर आता इकडे सयाजीराव मात्र हसत असतो आणि डिफेक्टिव्ह पीस काय, तर इकडे मात्र आता ऐश्वर्या फोन ठेवल्यानंतर सारंगला विचारते की सारंग अहो काय झालं. तेव्हा आता एकही दोनही न करता सारंग डायरेक्ट म्हणतो, थेट मुद्द्यालाच हात घालतो मी की ऐश्वर्या काल तुम्ही जानकी वहिनीला शेत नांगरण्यासाठी बैल का दिले नाही. तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि ती कावरी बावरी होते. तर सारंग म्हणतो की हे बघा असं काही माझ्याकडे बघू नका, मला सर्व काही कळलं, गुलाबने मला सर्व काही सांगितलं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणजे गुलाब तुमचा आता नवीन खबरी आहे, आणि काय असं खबर मिळाली तुम्हाला गुलाबकडून. तेव्हा सारंग मोठ्या आवाजात म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, जे काही घडलं ना तेच त्यांनी सांगितलं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो जरा हळूच बोला, आणि इकडे तिकडे घाबरून बघत असते. परंतु सारंग मात्र ऐकायला तयार नसतो. सारंग म्हणतो की हे बघा, मला काल जे काही घडले ते व्यवस्थित सांगा, की काल तुम्ही जानकी वहिनीला शेत नांगरण्यासाठी बैल का दिले नाही त्याचं उत्तर मला द्या, आणि त्यामुळे दादा आणि वहिनीला नांगर हाताने उचलावा लागला. मोठ्या कष्टाने त्यांनी हे शेत नांगरले आणि का तुम्ही त्यांना बैल दिले नाही, ते बैल तर त्यांचेच आहे तरी सुद्धा तुम्ही का त्यांना बैल दिले नाहीत. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, तुम्ही एक काम करा, तुम्ही सर्वांनी आता क्लिअरच करून टाकवा, एकदाचे ठरूनच टाकवा की नक्की त्यांच्या मालकीचं असं काय काय आहे, ठरवा एकदाच. बैल तर आपल्या मालकीचे आहे आणि नानांनी सर्व काही तुमच्या नावावर केलेलं आहे, त्यामुळे आपल्या हक्काचे बैल आपण त्यांना का द्यायचे ते बैल सांगा. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघा अहो, पण तुम्ही सतत त्यांची बाजू का घेत असता. तर लगेच सारंग म्हणतो मग ऐश्वर्या तुम्ही सुद्धा सतत का त्यांना त्रास देता त्याचे मला उत्तर द्या. दादा आणि वहिनी घराच्या
घराच्या बाहेर निघून गेले ना, मग आता वैर कशासाठी ते मला सांगा. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो ते जरी घरातून गेलं असले तरी सुद्धा ते आपल्याला किती त्रास देतात हे का कळत नाही सारंग तुम्हाला. अहो तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलं की सर्वांसमोर, अख्ख्या ऑफिस समोर, अख्ख्या स्टाफ समोर त्यांनी इतका दादांनी मोठा तमाशा केला आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांची बाजू घेता. त्या दादांनी तुमच्या कानाखाली मारले हे तुम्ही विसरलात का? आणि आता खबऱ्याकडून म्हणजे अर्धवट माहिती त्याने तुम्हाला दिली आणि तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवला. मी तुम्हाला सांगितले की मी त्यांना बैल दिले नाही, पण त्यांनी हे सांगितले का की त्यांनी सर्वांसमोर माझा इतका मोठा अपमान केला, ते तर तुम्हाला सांगितले नाही. आणि वर तुम्ही माझ्याशी भांडता. भांडा, तुम्हाला भांडायचे असेल तर भांडा ना, सांगा भांडा, तुम्हाला काय भांडायचं असेल. त्यावर आता सारंग थोडासा शांत होतो. सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, ऐकून घ्या, मला तुमच्याशी भांडायचं वगैरे काही नाही. ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करते. ढोंगी ऐश्वर्या सारंगला बरोबर आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी म्हणते की अहो ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी घरात गेल्यापासून किती मला त्रास देतात. मला खाली खेचण्यासाठी एकही संधी ते असं सोडत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का ते आपल्या विरोधात काय करतात? आपल्या विरोधात त्या सर्व शेतकऱ्यांना, गावातील शेतकऱ्यांना भडकवतात. सर्व शेतकरी त्यांच्या बाजूने त्यांनी करून घेतलेत आणि आपल्या विरुद्ध ते भडकवतात. सारंग म्हणतो की काय सांगता? तर ऐश्वर्या म्हणते की माझे डॅडा आपल्या पाठीमागे इतके खंबीरपणे उभे असताना, इतका मोठा सपोर्ट आपल्याला त्यांचा असताना ते डॅडाला सुद्धा त्रास देतात. सर्व शेतकऱ्यांसमोर आमच्या दादांना म्हणजे डॅडांना बदनाम करतात. म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा पैसा माझ्या डॅडाने लुटला असं ते सर्व शेतकऱ्यांना सांगतात. ते शेतकऱ्यांचा पैसा खातात, शेतकऱ्यांना लुटतात वगैरे असे काही आरोप माझ्या डॅडावर केला. मग तुम्ही सांगा ही सर्व खरं आहे का? असे ते शेतकऱ्यांना माझ्या डॅडाविषयी भडकवतात, शेतकऱ्यांना लुटतात म्हणून. मग सांगा सारंग, सांगा काय यात माझ्या डॅडाची काय चूक आहे? तुम्ही तरी उत्तर द्या. आणि जर सारंग हे असं चालू राहिलं तर तुम्हाला अंदाज नाही की काय होईल. यामुळे आपल्या कंपनीचं किती नुकसान होईल हे तुम्हाला नाही कळत. सारंग खरंच एकदा शांतपणे तुम्ही विचार करा की ऋषिकेश दादा जे काही करतात त्यामुळे खरंच आपली कंपनी बंद पडली तर काय होईल याचा विचार करा. त्यावर आता सारंग म्हणतो की ऋषिकेश दादा असं वागू शकेल नाही, म्हणजे आपला दादा स्वतःच्याच कंपनीत विरोधात जाईल असं तुम्हाला वाटतं का? असं नाही व्हायचं व ऐश्वर्या. बरं ऐश्वर्या म्हणते की नाही, अहो सारंग अगदी तसंच करायला लागलेत ते. अहो सारंग, मी तुम्हाला भल्याचंच सांगते आणि जाऊन दे, मी तरी कशाला तुमच्या नादी लागते आणि तुम्हाला हे समजावते. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, जाऊन द्या. मग यापेक्षा आता जास्त हेच बेटर राहील की मी ना सारंग हे घर सोडून कायमची जाते. नकोय, या घरात माझी घुसमटत होते, या घरातच राहण्यात मला कोणताही अर्थ नाही, त्यामुळे मला जाऊन द्या. तेव्हा आता ऐश्वर्या जाण्याचे नाटक करते तर सारंग तिच्या हाताला धरतो. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, असं करू नका. नाही सारंग, ऐश्वर्या असं करू नका. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी या घरातून पुन्हा निघून जाईल असं पुन्हा तुम्ही कधीही बोलायचं नाही. ऐश्वर्या, अहो मला तुमचं म्हणणं पटतंय. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की हो ना, मग ऐकताल ना सारंग माझं? तेव्हा सारंग ऐश्वर्याच्या हातामध्ये हात देतो. हो बोला, नक्की काय बोलायचं तुम्हाला सांगा, मी तुमचं नक्की ऐकेल. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे सुमित्रा येते आणि सारंगचं लक्ष सुमित्राकडे जाते आणि सुमित्रा या दोघांना पाहत असते. परंतु सुमित्रा त्या दोघांकडे लक्ष देत नाही आणि सुमित्रा बाहेर जायला निघते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की आई, अहो इतक्या दुपारचं कुठे निघालात? तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम खोटं बोलते, कारण सुमित्रा तर ओवीला भेटायला शाळेत निघालेली असते आणि ती सांगते की देवळात निघाले. ऐश्वर्या लगेच सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की आई, इतक्या दुपारचं, इतक्या उन्हात तुम्ही देवळात निघाल्यात? म्हणजे आई, अहो तुम्ही सकाळी देवळात जातात म्हणून तुम्हाला असं विचारलं. त्यावर आता सारंग म्हणतो की हो ना आई. आणि सारंग सुद्धा पुढे येतो, पण सुमित्राच्या हातामध्ये ओवीसाठी जो शिरा चालवलेला असतो तो डब्बा असतो. तेव्हा सारंग म्हणतो की आई, अगं या डब्यामध्ये काय आहे? सुगंध चांगला आला ना म्हणून विचारलं. तर सुमित्रा हसून म्हणते की अरे शिरा आहे डब्यामध्ये. त्यावर आता सारंग म्हणतो की शिरा कशासाठी? तर सुमित्रा म्हणते की अरे मी नानांसाठी देवीला नवस बोलले होते की ते जर व्यवस्थित बरे झाले तर मी देवी आईला म्हटले होते की शिरा घेऊन येईन तुझ्यासाठी. त्यावर आता हा वेडा सारंग हसतो. अच्छा, म्हणजे आई त्यासाठी का? बरं ठीक आहे, जा बरं. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, अरे मला जाऊन दे, ऊन वाढेल ना. तर सारंग म्हणतो की आई थांब, मी एक काम करतो, तुला गाडीने सोडतो. त्यावर आता सुमित्रा म्हणते की छे, अरे तुला ऑफिसला जायला सुद्धा उशीर होईल, मी जाईन माझी आपली चालत चालत, नको तुला सुद्धा उशीर, मी निघते जाता. म्हणून सुमित्रा लगेच घाईने
निघूनच जाते. सारंग म्हणतो की आई अगं मला नाही उशीर होणार, परंतु सुमित्रा काही ऐकता निघून जाते. ऐश्वर्या तर विचारात पडते की नक्की ही सुमित्रा कुठे चालली असेल. त्यानंतर आता ओवीची शाळा सुटते आणि ओवी बाहेरच उभी असते. तर ओवीची एक मैत्रीण आणि तिचे वडील येतात. तर ती मुलगी म्हणते की ओवी बाय. तेव्हा ओवी तिला बाय करते. तर तिचे वडील विचारतात की काय ग ओवी, तुला अजून नेण्यासाठी कोणीच आलं नाही का? तर ओवी म्हणते की नाही, आईने गुलाबदादांना सांगितलेलं आहे, येतच असतील ते मला घेण्यासाठी. तेव्हा ते काका म्हणतात की नाही ओवी, अगं जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही थांबू का? तर ओवी म्हणते की नाही हो काका, गुलाब काका येईपर्यंत मी येतेच थांबते. तर ते मैत्रीण ही ओवीला बाय करते आणि ओवीही त्या आद्याला बाय करते. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही रोडने येत असते आणि तिचा सर्व पावडर विकून झालेली असते आणि जानकी लगेच गुलाबदादांना फोन करते आणि गुलाबदादा हे बाजारातच असतात. तर ही त्यांना फोन करून विचारते की गुलाबदादा, अहो तुम्ही ओवीला आणण्यासाठी शाळेमध्ये नाही गेलात का? तर गुलाबदादा थोडेसे घाबरतात आणि नाही असं म्हणतात. तेव्हा आता तर जानकी विचारते गुलाबदादा, अहो तुम्ही कुठे आहात? तर गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी, मी बाजारात, असं त्यांना म्हणायचं असतं. आणि तेवढ्यात त्यांच्याजवळ ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश गुलाबच्या खांद्यावर हात ठेवतो. म्हणून आता गुलाबदादा घाबरतात आणि फोन कट करतात. त्यावर आता जानकी म्हणते गुलाबदादांनी फोन का कट केला असेल? तेव्हा आता जानकी विचार करते की गुलाबदादा तर म्हटले ते मी गेलो नाही, मग नक्की कोण गेलं असेल? जानकीला खूप टेन्शन येतं की अरे देवा, शाळा तर सुटली असेल, ओवी वाट बघत असेल आणि गुलाबदादा सुद्धा आणायला गेले नाहीत. म्हणून जानकी आता घाईने तिकडे जायला निघते. तेव्हा मात्र आता ओवी ही वाटच बघत असते आणि आता मात्र सुमित्रा तेथे शाळेमध्ये येऊन पोहोचते आणि वॉचमनला सांगते की मी माझ्या नातीला भेटायला आले. तर वॉचमन तिला आतमध्ये सोडतात. सुमित्रा आत येते तर ओवी ही तेथे झाडाखालीच बसलेली असते. आजीला बघून तिला खूप आनंद होतो आणि जोरात म्हणते की आजी अगं तू आलीस. धावतच जाऊन ती सुमित्राला आजी म्हणून हात मारते आणि मिठी मारते. तेव्हा मात्र आता सुमित्रा सुद्धा ओवीला घट्ट अशी मिठी मारते आणि दोघी आजी नाती एकमेकांना अगदी प्रेमाने इतक्या दिवसातून भेटतात. दोघींना सुद्धा खूप आनंद होतो. ओवीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सुमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. तर लगेच ओवी विचारते की आजी अगं तू कशी आहेस? ओवी म्हणते की बाळा तू कशी आहेस, बरी आहेस ना? त्यावर ओवी म्हणते की हो आजी. ओवी बाळा तुझी तब्येत तर बरी आहे ना? तर ओवी म्हणते की हो. आणि पुन्हा त्या एकमेकांना मिठी मारून भेटतात अगदी कडकडून इतक्या दिवसातून आणि प्रेमाने अगदी दोघींच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. त्यावर आता ओवी विचारते की आजी अगं मला सांग, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू मला भेटायला का आली नाही? त्यावर आता ओवी विचारते की आजी अगं तू मला भेटायला हॉस्पिटलमध्ये का आली नाहीस? त्यावर आता म्हणजे सुमित्रा सांगायला सुरुवात करते की अगं मी हॉस्पिटलला तुला भेटायला आले होते. पण सुमित्राला आता ऋषिकेशचे बोलणं आठवतं. ऋषिकेशने ओवीला ती भेटून दिलेलं नसतं. म्हणून आता ऋषिकेश म्हणलेलं असतो की माझ्या मुलीला बाहेरच्या कोणत्याही लोकांनी नाही भेटायचं. हे सर्व सुमित्राला आठवतं आणि ती शांत राहते. आणि आता सुमित्राच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं. त्यावर लगेच ओवी म्हणते की आजी जाऊन दे, अगं माझ्या लक्षात आलं आणि कधी कधी होत असतं लक्षात नाही राहत. अगं आजी मी सुद्धा तुला भेटायला आले होते. आणि तेव्हा मात्र आता ऐश्वर्याने जेव्हा ओवीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलेलं असतं हे क्षण ओवीच्या डोळ्यासमोर येतात आणि सुमित्राला सुद्धा हे माहिती असतं. ओवीला हे आठवतं आणि ती शांत होते. आणि आता ओवीच्या डोळ्यात पाणी येतं कारण ती काही सुमित्रालाही सांगत नाही. तेव्हा सुमित्राच ओळखते आणि ओवीला म्हणते की जाऊन दे ग, होतं कधी कधी असं, नको ओवी त्या कटू आठवणी. आणि ओवी तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी काय आणलं? मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ आणला, चल मी तुला भरवते. म्हणून आता सुमित्रा ही ओवीच्या हाताला धरते आणि त्या एका बाकावर जाऊन बसतात. दोघींना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यावर आता जानकी ही धावतच येत असते की नक्की आता ओवी कुठे गेली असेल. एकतर ओवीला आणायला कोणी गेलेलं नाही म्हणून आता ती धावतच येते. तर वॉचमन काका गेट उघडतात. जानकी आत येते आणि वॉचमन काकांना विचारते की दादा शाळा सुटली का? त्यावर आता वॉचमन काका म्हणतात की हो ताई शाळा सुटली. म्हणून जानकी आता धावतच पुढे येते आणि पुढे आल्यानंतर मात्र आता ती ओवीला पाहते तर तेथे तिला सुमित्रा ही ओवी बरोबर दिसते. तर जानकी पाहते तर ओवी आणि सुमित्रा समोर बसलेले असतात आणि जो ओवीच्या आवडीचा शिरा तिने डब्यात घालून आणलेला असतो तो डब्बा उघडते आणि ओवीला म्हणत असते की बाळा तुझ्या आवडीचा शिरा
घेऊन आले मी. तेव्हा जानकीला हे सर्व पाहून खूप असं आनंद वाटतो. अगदी जग असं जिंकल्यासारखं आपल्या जानकीला होतं, कारण जानकीला हेच हवं असतं की काही झालं तरी आपलं कुटुंब कधी एकत्र येईल, कधीही रणदिवे फॅमिली एकत्र येईल. आणि आज मात्र सुमित्रा आई चक्क ओवीला भेटायला आल्यात आणि ओवीबरोबर वेळ घालवतात. दोघी अगदी आनंदाने एकत्र आहेत हे बघून जानकीला अगदी आनंदाचा धक्का बसतो. लगेच हे सर्व बघून एका झाडामागे लपते आणि ह्या आजी नातीचं प्रेम पाहायला सुरुवात करते. तेथे उभी असून तिला खूप असं आनंद होतो. तर सुमित्रा ही डब्बा काढते आणि ओवीला म्हणत असते की काजू बदाम घालून केलेला मी माझ्या नातीसाठी हा गोड गोड शिरा, आणि आपल्या हाताने ती ओवीला भरवत असते. त्यावर आता ओवी विचारते की आजी अगं म्हणू का? तर आजी म्हणते की अगं बाळा नाही घातला, तुला आवडत नाही हे माझ्या लक्षात आहे ग बाळा. तेव्हा आता घास भरवल्यानंतर सुमित्रा विचारते की अगं ओवी कसं झाला शिरा सांग बरं. त्यावर आता ओवी म्हणते की काय मस्त झाला आजी शिरा. अगं आजी किती दिवसातून मी तुझ्या हातचा शिरा खाते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना. तर ओवी म्हणते की हो आजी मी किती मिस केलं तुला काय सांगू. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो का, मला खरं सांग बरं, शिऱ्याला मिस केलं की मला केलं. ओवी म्हणते की आजी अगं तुला. आणि दोघी परत एकमेकांना कडकडून मिठी मारतात. तर जानकी हे सर्व बघून अगदी तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत असतात. ओवी म्हणते की आजी अगं सर्वांना मिस केलं मी. तर लगेच आता सुमित्रा म्हणते की लब्बाड कुठली, आणि चल बरं आता पोटभर शिरा खाऊन घे. म्हणून आपल्या हाताने अगदी प्रेमाने ती ओवीला शिरा भरवत असते. तेव्हा मात्र आता जानकीला हे सर्व बघून आणखीनच आनंद होतो. जानकी तिथेच एका झाडापाशी बसते आणि ती अगदी खुश होऊन ह्या दोघींना पाहत असते, या दोघींचं प्रेम पाहते. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असतं. ओवी आपल्या हाताने डोळ्यातील पाणी पुसते, तर सुमित्रा तिला आपल्या हाताने प्रेमाने शिरा भरवत असते. तर हे सर्व बघून आता जानकी म्हणते की आई चक्क ओवीला भेटायला आल्यात, म्हणून गुलाबदादा आले नसतील का. म्हणून आता जानकीच्या लक्षात येते की गुलाबदादा का ओवीला घ्यायला आले नसतील. त्यावर आता ऋषिकेश इकडे गुलाबला विचारत असतो की गुलाब अरे तू इथे काय करतोस. तर गुलाब म्हणतो की दादा अहो भाजी आणायला बाजारात आलो होतो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अरे तुला तर जानकीने ओवीला आणण्यासाठी फोन केला होता आणि तिला आणण्यासाठी सांगितलं होतं, तुला असं जानकीने सांगितलं होतं म्हणून ऋषिकेश आता भडकतो. त्यावर आता गुलाबदादा घाबरतात आणि म्हणतात की मी नाही गेलो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की गुलाब अरे नाही गेलो म्हणजे काय काय गुलाब अरे काय वागलास तू. तेव्हा आता ऋषिकेश धावतच ओवीला आणायला निघतो. तेव्हा आता गुलाबदादा घाबरतात. गुलाबदादा म्हणतात की अरे देवा, म्हणजे आता हे सर्व म्हणजे जानकी बहिणीला सांगायला हवं. त्यावर आता सुमित्रा ही ओवीला शिरा भरवते. तर ओवी म्हणते की आजी अगं बाद झाला, आता आपण खेळू अगोदर आणि मग नंतर शिरा खाऊ. नंतर सुमित्रा म्हणते की नक्की संपवशील ना. ओवी म्हणते की हो हो आजी लगेच. म्हणून त्या दोघी आता लगेच एकमेकींसोबत वेळ घालवायला खेळण्यामध्ये मग्न होतात. जानकी हे सर्व डोकावून पाहत असते आणि अगदी खुश होते. त्या दोघी खेळायला जाणार तोच लगेच ती पुन्हा झाडाच्या मागे लपते आणि त्या दोघींना डोकावून पाहत असते. तेव्हा त्या झाडाखाली थोडीशी टेकते आणि देवाला म्हणते की देवा जे घडावं म्हणून इतकी मी प्रयत्न करत होते, इतकी त्याची वाट बघत होते, आज मात्र त्याची सुरुवात होताना दिसते. म्हणून सुमित्रा आणि ओवी एकमेकांशी खूप अशा खेळत असतात. तर जानकी मनात म्हणत असते की ऐश्वर्याने सर्वांच्या मनात अगदी गैरसमजाचे बिया पेरून ठेवल्या होत्या. मला एक वेळेस असं वाटलं होतं की रणदिव्यांच्या मनामध्ये असणारा हा गोडवा कायमचा पुसला गेला, पण नाही, आज मात्र आई चक्क येथे आल्यात ओढीने, ते पण त्यांच्या नातीच्या ओढीने प्रेमाने. देवी आई तुम्हाला आज एक आशेचा किरण दाखवला, आजी आणि नात ह्या दोघी एकत्र आल्यात. म्हणून जानकी ही देवीचे आभार मानण्यासाठी देवीला हात जोडते आणि हाच संकेत आहे तू आज ना उद्या आमचा रणदिवे कुटुंब नक्की एकत्र येईल. म्हणून आता जानकीला एक खूप मोठं असं आनंद होतो की नक्की आमचं कुटुंब एकत्र येईल, कारण आजी आज ओवीला भेटायला आल्या तर नक्की उद्या आम्हाला सुद्धा त्या घरात घेतील. त्याची सुरुवात मात्र ह्या दोघींनी केली, म्हणजे सुमित्रा आणि ओवीने. आणि तेवढ्यात आता गुलाबदादा जानकीच्या मोबाईलवर कॉल करत असतात, परंतु जानकीचा मोबाईल हा तिच्या बाजूने ठेवलेला असतो आणि जानकीचं काही तो मोबाईल व्हायब्रेशन असल्यावर लक्ष जात नसतं. गुलाबदादा अगदी फोन करून करून कंटाळतात की वहिनी फोन उचला, दादा तिकडे आलेत वहिनी फोन उचला. गुलाबदादा वारंवार फोन करत असतात आणि वहिनी फोन उचला. ऋषिकेश दादांनी आई साहेबांना ओवी सोबत जर बघितलं तर काय होईल, म्हणून गुलाबदादांना आता खूप टेन्शन येतं
आणि त्यात मात्र आता जानकी बहिणीचं लक्ष पूर्णपणे इकडं असल्यामुळे त्यासुद्धा काही फोन उचलत नाही, म्हणून गुलाबदादा आणखीन टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर आता ओवी आणि सुमित्रा एकमेकींबरोबर खूप छान असा खेळत असतात. त्यांना इतका आनंद झालेला असतो, तर जानकीही आता त्यांच्याकडे पाहत असते आणि त्यांचा हा जो काही चाललेला आहे खेळ तो पाहत असते. अगदी डोळे भरून तिला येतात, डोळे भरून पाणी येत असतं की आपली आजी आणि नात एकमेकींबरोबर किती आनंदी आहात. सर्व बघून जानकीला खूप रडायला येत असतं आणि ती आता त्या ठिकाणी एका जागी बसते आणि डोकावून पाहत असते. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे ऋषिकेश येऊन पोहोचतो आणि आता ऋषिकेश वॉचमन काकांना विचारत असतो की अहो दादा, शाळा सुटली का, सर्व मुलं गेलीत का. वॉचमन काका म्हणत असतात की हो अहो दादा, सर्व मुलं गेलीत. तेव्हा आता ऋषिकेशला टेन्शन येतं की त्याला असं वाटतं की ओवी कुठे गेली असेल. आणि जानकीच्या कानावर मात्र आता ऋषिकेशचा आवाज पडतो, कारण आता जानकी तिथे समोरच बसलेली असते आणि ओवी आणि आजी या दोघींना पाहत असते. वॉचमन काका ऋषिकेशला सांगत असतात की अहो खूप असा वेळ झाला शाळा सुटून. तेव्हा आता जानकीला आता ऋषिकेश आला, म्हणून ऋषिकेशने हॉस्पिटलमध्ये सुमित्राई जेव्हा भेटायला आली होती तेव्हा सांगितलेलं असतं की माझ्या मुलीला बाहेरचा कोणताही माणूस भेटायला नको. आणि तेव्हा तो सुमित्राला खूप असा अपमान करून त्याने भेटून दिलेलं नसतं. हे सर्व क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येतात. जानकी म्हणते की अरे देवा, असं व्हायला नको. म्हणून आता जानकी लगेच बाहेर येते आणि ऋषिकेशला बाहेरच नादी लावण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेश आत यायला निघणार तोच लगेच जानकी म्हणलेली असते की ऋषिकेश. आणि तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि ओवीचं लक्ष जातं की नक्की येते ऋषिकेश आले म्हणून. तेव्हा ऋषिकेश तेथेच थांबतो, तर जानकी पुढे येते आणि लगेच ऋषिकेश जानकीला विचारतो की काय ग जानकी, अगं ओवी कुठे आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मी ओवीलाच आणायला आले होते, गुलाबदादांना वेळ नव्हता म्हणून मी आले. तोपर्यंत आता सुमित्रा आणि ओवी लगेच खेळता खेळता बाजूला येतात. त्यावर आता लगेच जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, तुम्ही येते कसे. त्यावर ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो, माझी आज मीटिंग होती आणि मीटिंग लवकर संपली, म्हणून जे बबन दादा आहेत ना त्यांच्या बायकोने त्यांना भाजीपाला आणण्यासाठी सांगितलेला होता, म्हणून त्यांच्यासोबत मी बाजारात गेलो होतो. आणि तेव्हा मी बघितलं की गुलाब तेथे आहेच, म्हणून मी गुलाबला विचारलं. आणि तेवढ्यात आता सुमित्रा ही ओवीला म्हणते की बाळा, तुला शिरा आवडला ना, मग शिरा हाच पूर्णपणे संपून टाक. म्हणून तो डब्बा आता ती ओवीकडे देते. तेव्हा ऋषिकेश जानकीला सांगायला लागतो की गुलाबदादा जेव्हा मला भेटला तर मी गुलाबला विचारलं, परंतु तो मला काही सांगायला तयार नव्हता. तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता, म्हणून मी तडक ओवीला घेण्यासाठी येथे आलो होतो. काही जानकी, तुला ओवी भेटली का. त्यावर आता जानकी म्हणते की ओवी. तर ऋषिकेश म्हणतो की हो हो ओवी. आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्रा थोडीशी बाजूला जाऊन लपते आणि ओवी ही जानकी ऋषिकेश जवळ धावत येते, आई आणि बाबा करत. तेव्हा आता ऋषिकेशच्या जीवात जीव येतो, तर ऋषिकेश ओवीला विचारतो की काय ग ओवी, झाली का शाळा. तर ओवी म्हणते की हो. ओवीच्या हातामध्ये तो डब्बा असतो, तर ऋषिकेश विचारतो की काय ग हातामध्ये हे काय आहे. तर ओवी म्हणते की बाबा अहो शिरा. ऋषिकेश म्हणतो की शिरा, आणि तुला शिरा कोणी दिला असे विचारतो. तर लगेच ओवी मागे वळून पाहत असते आणि जानकीला सुद्धा आता धक्का बसतो. आणि त्याच वेळेस सुमित्रा समोर जो एक खांब असतो, तर त्या खांबासमोर ती लपलेली असते. त्यावर आता ऋषिकेश ओवीला विचारत असतो की काय झालं ओवी, तू इकडे कुठे बघते, तुला शिरा कोणी दिला. तर लगेच आता जानकी म्हणते की तिच्या मैत्रिणीने आराध्याने दिला ना ओवी तुला शिरा. त्यावर आता ओवी खुशून म्हणते की हो तिनेच दिला बाबा शिरा, आणि म्हणूनच ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि तेव्हा कुठे सुमित्राच्या डोळ्यात पाणी येऊन जीवात जीव येतो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला शिरा दिला म्हणून ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे का. तेव्हा आता जानकी ओवीला सांगत असते की ओवी, तुझी बेस्ट फ्रेंड खरंच खूप चांगली आहे, तू तिच्याशी प्रेमाने बोलायचं, वागायचं, तिची काळजी घ्यायची, तिला कधीच तू दुखावू नको. आणि सुमित्रा ही सर्व ऐकत असते आणि आता जानकीच्या मनाचा मोठेपणा परत सुमित्राला समजतो. तर ओवी म्हणत असते की नाही दुखवणार आई. त्यावर आता जानकी इतकी मोठ्याने ओरडते की तुझ्या बेस्ट फ्रेंडला सांग की माझ्याकडून खूप 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 थँक्यू. त्यावर तर सुमित्राला हे ऐकून आणखीन खूप रडायला येतं. तर ऋषिकेश विचारतो की काय चाललं तुमच्या दोघींचं. अगं जानकी, तू तर असं म्हणते की तिची बेस्ट फ्रेंड येथेच कुठेतरी लपते आणि ते सर्व ती ऐकते, जसं ती बघते की ओवीने शिरा खाल्ला की नाही. त्यावेळेस आता सुमित्रा थोडीशी घाबरते, घाईने ती आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की चला आता निघूया. तर जानकी तो शिऱ्याचा डब्बा बॅग मध्ये ठेवते आणि चला आता निघूयात. तेव्हा आता ऋषिकेश, जानकी, ओवी एकासोबत जायला निघतात, परंतु जानकी ही वळून वळून आईंना मागे डोकावून पाहत असते.
तर सुमित्रा ही सुद्धा त्यांना डोकावून पाहत असते. अगदी आनंद अश्रू तिच्या डोळ्यामध्ये येतात आणि खूप छान असं आपल्या सुमित्राला सुद्धा वाटतं आणि जानकी ओवीला सुद्धा. तेव्हा आता जानकी ऋषिकेश ओवीस घरी निघून जातात आणि सुमित्रा सुद्धा तेव्हा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ती सुद्धा आता ते गेलेत म्हणून निघून जाते. त्यानंतर आता ऋषिकेश जानकी ओवी घरी येतात. ओवी डायरेक्ट खाटावर जाऊन बसते तर जानकी म्हणते की ओवी अगं तुला किती वेळी सांगितलं की शाळेतून आल्यानंतर हात पाय धुवायचे म्हणून आणि डब्बा सुद्धा धुवायला टाक बरं. तर ओवी म्हणते की हो ग. तेव्हा आता ओवी ही तिचा डब्बा काढून देते तर लगेच जानकी तिला विचारते की अगं दुसरा डब्बा. तर ऋषिकेश आता कपडे बदलता बदलता या दोघींकडे बघत असतो. त्यावर आता ओवी म्हणते की आई अगं दुसरा कोणता डब्बा. ऋषिकेश पेपर वाचायला बसतो. तेव्हा ओवी तो डब्बा काढून देते तर जानकी विचारते की त्यात शिरा आहे ना. त्यावर ओवी म्हणते की हो आहे ना. तेव्हा आता जानकी तिच्या हातात दुसरा डब्बा देते आणि ओवीला तो डब्बा आत ठेवायला सांगते आणि शिऱ्याचा डब्बा ती आपल्या हातात घेते. तेव्हा आता जानकी तो डब्बा उघडते आणि त्यामधील आईंनी बनवलेला हा शिऱ्याचा वास घेते. सुगंध इतका छान असतो आणि जानकीला मात्र आईंच्या हातचा शिरा खूप आवडत असतो. जानकी एक घास त्या शिऱ्याचा खाते आणि तेवढ्यात ओवी परत येते आणि म्हणते की आई अगं मला पण दे ना शिरा. तेव्हा जानकी तिच्या हातात तो डब्बा देते. ओवी एक घास खाते आणि मी बाबांना भरवते असं जानकीला म्हणते. त्यावर तर जानकी ओवीला खुणावते आणि जानकी तो डब्बा हातात घेते, ओवीच्या हाताला धरते आणि दोघेही ऋषिकेश जवळ येतात. जानकी ऋषिकेश जवळ आल्यानंतर ओवी ही खाटावर जाऊन बसते तर जानकी खुशून म्हणते की अहो हा घ्या शिरा. तर आता ऋषिकेश म्हणतो की नाही अगं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो खाऊन तर बघा. ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी. ओवी म्हणते की बाबा अहो खा ना, माझ्या बेस्ट फ्रेंडने दिला. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की बाळा अगं मी कामात आहे, खरंच नकोय मला. त्यावर आता जानकी सुद्धा म्हणते की अहो तुम्ही असं काय करतात, तुम्हाला आवडतो ना शिरा. तर आता ऋषिकेश म्हणून जातो की आवडतो पण फक्त मला माझ्या आईच्या हातचा शिरा आवडतो. आणि असं म्हटल्यानंतर परत ऋषिकेश शांत होतो, त्याच्या लक्षात येते आणि परत स्वतःला तो शांत कर. त्यावर लगेच जानकी विचारते की काय आईंच्या हातचा. ओवी सुद्धा खुशून म्हणते की काय आजीच्या हातचा. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही आणि तो लगेच तो डब्बा घेतो आणि त्यातील एक दोन घास ते शिऱ्याचे जेव्हा खातो तेव्हा मात्र आता त्याला ते शिऱ्याची चव आपल्या सुमित्रा आईच्या हातची वाटते आणि लगेच तो थांबतो. तेव्हा जानकी ओवी त्याच्याकडे पाहत असतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ओवी ही आईला म्हणत असते की आई उद्या 24 तारीख आहे. तर जानकी म्हणते की अगं उद्या तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे म्हणून दोघे खूप खुश होतात. त्यानंतर मात्र इकडे सौमित्र हा आपल्या फॅमिली फोटोकडे पाहत असतो आणि हे चित्र पुन्हा खरं होईल ना. आणि तो नानांजवळ येतो. नानांना म्हणतो की उद्या काही झालं तरी मी आणि जानकी वहिनी सर्वांना एकत्र आणू. तेव्हा नाना खुश होतात. त्या अगोदर मात्र आता ऋषिकेशकडे हे समजलं पाहिजे की ज्या प्रॉपर्टीची पेपरची किल्ली आहे ना ती त्यात ते कड आहे, कड त्यात आहे. आणि त्यानंतर जानकी आता ऋषिकेशने जेथे ते कड हे गहाण ठेवलेलं असतं तर त्या सोनाराच्या दुकानामध्ये येते आणि ती त्या सोनार काकांना म्हणते की ऋषिकेश रणदिवे यांनी जे कड विकलं होतं ते कडच मी आज पुन्हा येथे घ्यायला आले. म्हणून जानकी आता ते कड घ्यायला आलेली असते आणि ते सोनार काका ते कड तेथे ठेवतात. जानकी त्या कड्याला बघून खूप खुश होते आणि ऐन वेळेस मात्र तेथे आता ऐश्वर्या येते. त्या अगोदर मात्र आता जानकी म्हणत असते की हेच आता तुमच्या बर्थडेचं गिफ्ट असेल. म्हणून ऐश्वर्या लगेच आता ते कड हातात घेते आणि त्या कड्याकडे पाहत असते. तर आता ह्या प्रॉपर्टीच्या खऱ्या पेपर्सचे जे काही ते कड हे अगदी त्याची चावी असतं. तर जानकीने ते तर घेतलेलं असतं परंतु ऐश्वर्याने ते आता तेथून बळजबरीने तिच्या हातात घेतलेलं असतं. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.